महाराष्ट्र शासनाला माझं एक मिनिट थांबा. माझं या निमित्ताने वैष्णवीच्या निमित्ताने काय सांगणार आहे की शासनाने या महिला आयोग, मानवी हक्क आयोग, ॲट्रॉसिटीच्या केसेसबद्दलच्या बोगस केसेस, हे महिला आयोग, राज्य मानवी हक्क हे सरळ बरखास्त करावे आणि दुसऱ्या पद्धतीच्या संस्था उभ्या कराव्यात. एकूण 8 प्रकारच्या व्यवस्था कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे कुठे काहीही डिस्प्यूट झालं ना की तुमचा क्विक रिस्पॉन्स पाहिजे. टेक्नॉलॉजी आज अवेलेबल आहे, क्विक रिस्पॉन्स. आता अंजली दमणे म्हणाले की 112ला फोन केला होता, 100 नंबरला फोन केला होता, काही होत नाही. तिथे ढिम्म बसलेले लोक असतात, दारू पितात, मोबाईल पाहतात, व्हिडिओ पाहतात, काय घेणं नसतं. ऑफिस स्वतः फोन केलं तर तेवढं आमच्याकडे गाडीच नाही आहे, माणूसच नाही आहे आणि खोटं बोलतात. मी त्यांना आहो मला जर अर्जन्सी असेल, मी चालू शकत नसेल, मला संरक्षण आहे, माझ्यावर हल्ला होतो आहे काय. 15 डिसेंबर 2009ला माझ्यावर हल्ला झाला. कांचन चाटे ACP होते पुणे ACPला, सगळ्यांना माहीत होतं, मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना फोन केले मी. शेवटी अडवाणीच्या माणसांनी फोन केले, भाजपच्या लोकांना, मग ते गेले रात्री 12:30 वाजता. पोलिसांनी त्याच्यात भाग घेतला, राजकीय नेत्यांनी भाग घेतला, हल्ला बिल्ला सगळं कोणी आलं नाही मदतीला. 4 तासात रात्री अंधारामध्ये टॉर्चच्या सामान पॅक करून सकाळी 4:30ला सगळ्या बॅगा उचलून 4 मजल्यावरून उचलून गाडी बसून प्लेन गाठून दिल्ली गाठली. तर त्या भाजपच्या लोकांनी माझ्या सासऱ्यांना अपहरण केलं, खंडणी उकळली 2 लाखाची. त्याच्याबद्दल न्याय मागायला गेली माझी मिसेस पंकजा मुंडे, काय झालं नाही. नंतर 15 वर्षांतर मी शिरीष बोराळकर भाजपचा त्याला भेटलो, तर त्यांनी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला सांगितलं की याला खुनाच्या गुन्ह्यात टाकून द्या आतमध्ये. ही परिस्थिती आहे. का नाही तुमचा दहशतवाद वाढणार, का अतिरेकी हल्ले होणार नाहीत, यांनी सगळं पोखरून ठेवलं आहे ना. म्हणून माझं असं महाराष्ट्र शासनाला म्हणणं आहे की पहिले तुम्ही क्विक रिस्पॉन्स. नंबर 2, हे मानवी हक्क आयोग आणि महिला आयोग हे ह्याच्यात राजकीय अपॉइंटमेंट नाही. नंबर 3, न्यायालयामध्ये जेव्हा केस जाते त्याचे एक डेडलाईन ठरवा. नंबर 4, इन्व्हेस्टिगेशन सायंटिफिक पद्धतीनेच झालं पाहिजे, रॅशनल पद्धतीने झालं पाहिजे. नंबर 5, मीडिया ट्रायल बंद झालंच पाहिजे. मीडियाने फक्त बातमी द्यावी की असं असं घडलेलं आहे. अधिक क्लिकसाठी ह्या वेबसाईटवर तुम्ही जा, आमच्या वेब पोर्टलवर दिलेलं आहे. हा जो ड्रामा आहे, हे इथे पळून गेले, तिथे पळून गेले, फरार झालेल्या आरोपीची मुलाखत, हा काय प्रकार आहे. वाल्मिक कराडच्या प्रकरणात आपण हे बघितलं. तर 8 ते 10 संस्था उभे करणे, आहे त्या संस्थांचं शुद्धीकरण करणे, तरच आपली पुढची पिढी प्रगती करेल. आणि ज्या राष्ट्राच्या संस्था सक्षमपणे प्रोफेशनली सायंटिफिक काम करतात तेच राष्ट्र प्रगती करतं. नुसतं ह्याला निवडून दिलं आणि सरकार काही करत नाही, सरकार काही करणार नाही आहे. त्यांना 5 वर्ष निवडून आल्यानंतर पुढचे 5 वर्ष निवडण्यासाठी त्यांना पैसे गोळा करायचे, बाकी काहीही होणार नाही. समाजाने हे लक्षात घ्या. तुमच्या